स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये सर्वात सामान्य कर्करोग आजकाल आढळला जातो। स्तनाचा कर्करोग महिलांमध्ये मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे। स्तनाच्या कर्करोगाची व्याख्या स्तनाच्या लोब्युल्स किंवा नलिकामधील पेशींची असामान्य वाढ अशी केली जाते। ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे नेमकं काय, तो कसा ओळखावा या संबंधित सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। कर्करोगाचे साधारणतः दोन प्रकार असतात। एका प्रकारामध्ये त्याला बिनाईन म्हणतात की जो फक्त त्या गाठीपुरता मर्यादित राहतो आणि पुढे वाढत नाही। पण दुसरा फैलावणारा जो कर्करोग आहे, जो मॅलिग्नंट म्हणतात किंवा मॅलिग्नन्सी म्हणतात, तो मात्र आधी त्या अवयवाला, मग त्याच्यानंतर तो बाजूच्या ठिकाणी आणि त्यानंतर खूप दूरच्या, म्हणजे आपल्याला पोटाचा कॅन्सर असेल तर तो मेंदूपर्यंत जाईल किंवा पाठीमध्ये जाईल, अशा प्रकारे अनेक ठिकाणी वाढतो आणि सर्व शरीरामध्ये पसरत जातो। आता स्तनाचा कर्करोग जर आपण बघितलं तर स्तनाचा कर्करोग होण्यासाठी काही गोष्टी ह्या बघाव्या लागतात की ज्याच्यामध्ये जोखीम जास्ती असते, की ज्यांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्ती असते। आणि दुसरं म्हणजे त्याची लक्षणं। आता स्तनाचा कर्करोग आपण पाहिलं तर स्त्रियांमध्ये सर्वात जास्त हा स्तनाचा कर्करोगच आढळतो आणि त्याचबरोबर गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरही आढळतो। आता स्त्रियांच्या कर्करोगाबद्दल पूर्वी म्हणजे असं समजलं जात होतं की साधारणतः 40-50 नंतर ज्या स्त्रियांची मासिक पाळी गेलेली अशा स्त्रियांना होतो। परंतु गेल्या काही वर्षातल्या आकडेवारीमुळं असं लक्षात आलं की इव्हन तरुण मुलींमध्ये 20च्या 30च्या मुलींमध्ये सुद्धा कर्करोगाची लक्षणं स्तनाच्या दिसू शकतात आणि सर्व वयामध्ये तो होऊ शकतो आणि 30 ते 40 या वयामध्ये सुद्धा तो जास्ती प्रमाणात होताना दिसून येतो। याचं कदाचित कारण असं असेल की आपली बदललेली जीवनशैली हे तर कारण असेलच, पण ह्या आजाराला आपल्याला शोधून काढण्यासाठी जी वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या किंवा वेगळ्या ज्या तपासण्या निघाल्यात त्याच्यामुळे हा जास्तीत जास्त लवकर शोधता येतो आणि लोकांमध्येही थोड्या प्रमाणात म्हणजे आज आपण पाहिलं तर थोड्या प्रमाणात स्त्रियांमध्येही जागृती निर्माण झालेली आहे। आता हा कर्करोग होण्यासाठी 2-3 गोष्टी आहेत। एक म्हणजे ज्या स्त्रियांना त्यांच्या रक्ताच्या नात्यातल्या स्त्रियांमध्ये, म्हणजे एखाद्या स्त्रीला तिची आई किंवा आजी, बहीण, सख्खी बहीण, अशा व्यक्तींना जर कर्करोग स्तनाचा झालेला असेल तर त्यांना तो होण्याची शक्यता जास्ती असते। दुसरी गोष्ट एक असं आहे की स्त्रियांमध्ये ज्या स्त्रियांनी साधारणतः ज्यांना मूलबाळ झालेलं नसतं किंवा लग्नही झालेलं नसतं अशा स्त्रियांमध्ये तो जास्ती प्रमाणात आढळतो। ही एक जोखीम असते। आणि पूर्वीपासून एक असं लक्षात आलेलं आहे की ज्या स्त्रिया ज्यावेळेला त्यांना मुलं होतात त्यानंतर ते स्तनपान करत नाहीत अशा स्त्रियांमध्ये होण्याची जोखीम जास्ती असते। आता स्तनाच्या कर्करोगामध्ये आपण कर्करोग म्हणजे गाठच असते ती, पण स्तनाच्या कर्करोगामध्ये एक अतिशय त्रासाची किंवा वाईट गोष्ट अशी आहे की ही गाठ आपण पाहिलं की कुठल्याही वयामध्ये होऊ शकते, पण ही गाठ दुखत नाही। साधारणतः कसं असतं की ज्याला एखाद्या ठिकाणी आपला त्रास होतो, दुखतं, वेदना होतात, अशा वेळेलाच त्याच्यावर उपचार किंवा त्याचं निदान केलं जातं। ही गाठ दुखत नाही आणि त्यामुळं 80% स्त्रियांना याच्यामध्ये तो लक्षात येत नाही आणि ज्यावेळेला तो विकोपाला जातो, ज्यावेळेला त्या 2ऱ्या-3ऱ्या स्टेजला जाते त्यावेळेला हा लक्षात येतो आणि त्यामुळं तो खूप वाढलेला असतो आणि त्याच्यामुळं त्यातली त्याचा जो मृत्यूदर आहे तो सुद्धा खूप जास्ती आहे। हा स्तनाचा कर्करोग हा अशी न दुखणारी स्तनामधली गाठ किंवा कधीकधी जे निपल्स असतात त्याच्यामधून पाणी येतं, रक्तस्राव होतो, अशा प्रकारची जर लक्षणं असतील तर लगेचच तपासून घ्यावं आणि न दुखणारी गाठ असलं तरीसुद्धा त्या स्त्रियांनी सर्जनकडून किंवा फॅमिली डॉक्टरकडून तपासून घ्यावं आणि त्याप्रमाणे पुढे तपासण्या कराव्यात। याच्यामध्ये मॅमोग्राफी किंवा मॅमोसोनोग्राफी हे प्रकार असतात ज्यामध्ये आपल्याला या स्तनाचा कर्करोग हा व्यवस्थित त्याचं इमेजिंग करून, म्हणजे त्याचं एक्सरेसारखं किंवा फिल्ममध्ये ते दिसू शकतं आणि त्याप्रमाणे उपचार करता येतात। सुरुवातीच्या काळात जर आपण त्याची तपासणी केली, त्याचं निदान केलं, साधी बायोप्सी असते, बायोप्सीमध्ये ते जर कळालं तर लवकरात लवकर त्याचं निदान होऊन ती व्यक्ती किंवा ती स्त्री 100% बरे होण्याची शक्यता खूप असते। कर्करोगाच्या उपचारातही मोठी प्रगती झाली आहे, त्यामुळे तुम्ही देखील स्वतःच्या शरीराचे आत्मपरीक्षण करा आणि सुदृढ रहा। पुण्याहून प्रियांका माळी, न्यूज 18 मराठी।